भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 5वा दिवस आहे या प्रवचन मालिकेचा। आज तिथी आहे कार्तिक वद्य त्रयोदशी, कृष्ण त्रयोदशी। एक महान घटना 7 शतकांपूर्वी आजच्या दिवशी आळंदीला घडली होती। ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी। आपलं अवतार कार्य पुरं झालेलं आहे। वडिलांची जी इच्छा होती निवृत्तीनाथांनी गीता मराठीत आणावी, ती निवृत्तीनाथांच्या म्हणजे सद्गुरुनाथांच्या आज्ञेवरून आपल्याकडून प्रत्यक्षात आली। इतरही काही रचना, अभंग रचना केल्या गेल्या। ही जी वारी होती त्या वारीला एक शिस्त लावण्यात आली, व्यवस्था निर्माण करण्यात आली। आणि मुख्य म्हणजे आपण अनेक काही संत आणि भक्तांना घेऊन तीर्थयात्रेलाही जाऊन आलो। आता काही राहिलेलं नाही आहे। आणि एक लक्षात ठेवा की भक्ती भाव आपण म्हणतो ते भक्तीतले काही भाव असतात, नात्यातून ते निर्माण होतात। म्हणजे आई आणि बाळ याच्यात वात्सल्य भाव निर्माण होतो। दोघेही सारख्या कक्षातले म्हणजे एकाच पातळीवरचे सख्यभाव निर्माण होतो। एक स्वामी आहे आणि एक त्याचा दास आहे, दास्यभाव निर्माण होतो। पती आणि पत्नी यांच्यात कांताभाव किंवा मधुराभाव तयार होतो। असे अनेक भाव आहेत। यापैकी 3-4 भाव जरी शरीरात आले तर असं म्हणलं जातं की ते शरीर 21 दिवस टिकवणं अवघड जातं। ज्ञानेश्वरांची तळमळ आपल्याला त्यांनी शेवटी ज्या विरहिण्या म्हणजे विराण्या रचल्या त्यावरून लक्षात येते। आपल्याला साधी ती गीतं वाटतील आणि त्याला अत्यंत सुंदर चाली दिलेल्या आहेत प्रतिभावंत संगीतकारांनी आणि गायलंय सुद्धा चांगल्या गायिकांनी। आपण नेहमीच म्हणतो पैल तोगे काऊ कोकत आहे, घनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋण झुणा, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियेला वेदू। हे बघा ना, कुठेतरी दिन तैसी रजनी म्हणजे रात्र दिवसासारखी झालेली आहे। रात्रंदिवस मी जागा आहे, मला झोप लागत नाही आहे। सतत एकच ध्यास आतून श्वासाबरोबर बाहेर पडतोय की जीवन संपव। तेव्हा दादा म्हणजे हे निवृत्तीनाथा, सद्गुरुनाथा मला अनुज्ञा द्या, परवानगी द्या। शेवटी त्याला असह्यच व्हायला लागलं। हे लक्षात आलं सद्गुरुनाथांच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या आणि त्यांनी परवानगी दिली। चांगली तिथी बघ, चांगला दिवस बघ आणि तयारी केली। ज्याला गार म्हणतात, खाली खोली असते, तिथे सगळी व्यवस्था केली बसण्याची। ज्ञानेश्वरी ग्रंथ पुढे उभे ठेवलेला आहे आणि हाताला धरून समाधीत उतरवलेला आहे निवृत्तीनाथांनी। आणि हजारो लोकांच्या साक्षीनं नामदेवांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे समाधीचे अभंग म्हणून। त्यांनी नंतर तो शिळा जो दगड होता तो वरती सारला। आपल्या भावाला जिवंतपणी एक संजीवनी समाधी नावाच्या प्रकारात जीवन संपवण्यासाठी आपण मदत केलेली आहे, ही खंत लागली। वर्णन केलेलं आहे, जास्त आपण खोलात नको जायला, की बांधलिया पेंडीचा सुटल असे आळा। आत्तापर्यंत माझं मन मी बांधून घातलं होतं, पण आता मला शक्य होत नाही। बांधिल्या तळ्याला फुटलेले पाट म्हणजे पाठ फुटलेले आहेत बांधलेल्या तळ्याला। आणि आता मला असह्य झालेले पक्षी 12 दिशांनी किंवा 10 दिशांनी उडून गेलेले एकत्र आलेले। मला आता माझ्या भावना आवरणं सावरणं कठीण जाते। ही निवृत्तीनाथांची अवस्था आहे। बाकीच्यांची काय झाली असेल म्हणून एक सेकंदभर डोळे मिटून जर आपण सांगितलं ना, यगो जोशी जसे गेले होते नेवाशाला आणि ते आपला जन्मच तिथे पाहत होते श्रीहरीच्या रूपात, आपण शांतपणे तो सोहळा ज्ञानेश्वर महाराज उतरलेले आहेत। आपल्याला आत्ता बघताना किंवा कॉमेंट्री सांगताना काही वाटत नाही आहे, पण प्रत्यक्षात अक्षरशः भावना हेलावणारा, हृदय हलवणारा असा तो प्रसंग असतो। आजचा आणखीन एक महत्त्वाचा विशेष म्हणजे बाबू गेनू नावाच्या एका गिरणी कामगाराचं हौतात्म्य। परदेशी माल विकू देणार नाही म्हणून परदेशी मालाचा ट्रक कितीही हात करून थांबत नव्हता, तर हा ट्रकच्या वाटेत आडवा पडला। ट्रक त्याच्यावरून गेला आणि तो गेला, सांगून गेला। हातातला ध्वज त्यांनी खाली पडू दिला नाही
आणि नंतर ती परंपरा त्याच्या शिष्यांनी चालू ठेवली. इतर अनेक स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आजचा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वदेशी म्हणजे फक्त माल, वापरणाऱ्या वस्तू एवढंच नाही, तर स्वभाषा, स्वदेश, स्वमाता आणि सगळ्याच दृष्टीने स्वधर्म किंवा स्वसंस्कृती, या सगळ्या स्व या मला अर्थ देणाऱ्या, माझ्या जीवनाला अर्थ देणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्यांचं स्मरण आणि त्याच्यासाठी समर्पण करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे स्वदेशी दिन. काल आपण कुठपर्यंत पोचलो होतो की काल आपण बघितलं होतं की 3 महावाक्यांसारखे मंत्र. एक म्हणजे काय की सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं दिसतं ना ते ब्रह्म आहे. हा विचार अनेक ठिकाणी आलेला आहे. ईशावास्य उपनिषदाचा आरंभच होतो ईश आवास्यम इदम सर्वम. हे इदम म्हणजे धिस, जे जे तुला दिसतंय ना तिथे परमेश्वराचा आवास आहे, निवास आहे, वास आहे. जयाने सदा वास नामात केला, तो ईश्वर आहे, परमेश्वर. त्यांनी वास कणाकणात अणुअणूत केला. असं ते देवत्व आहे, सगळीकडे व्यापून राहिलेलं. म्हणून सर्व शक्तिमान, सर्व साक्षी आणि म्हणून सर्वज्ञ, सर्व संग्राहक, विश्वंभर आपण म्हणतो त्याला. हे लक्षात घ्या, हे सगळं जे रूप आहे ना हे स्वरूप आहे. रूप दिसतं आणि स्वरूप आपल्याला अनुभवता येतं, स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून पहिल्यांदा ही जी वस्तुस्थिती आहे ना, ही जी परिस्थिती आहे तुझ्या अवतीभोवती, या आश्रमाच्या आत आणि बाहेर, अभ्यास कर. काही शंका असली तर मला विचार की मला त्या हलणाऱ्या गवतात किंवा डोलणाऱ्या फुलात मला परमेश्वर दिसतो, चैतन्य दिसतं, पण त्या दगडात, त्या मातीत. आणि मग गुरु त्याला समजावून सांगतो, बोटाला धरून एक एक पाऊल पुढे नेतो आणि आत्मानुभूती, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव देतो. मधल्या काळात तो या शिष्यांकडून उपासना करून घेतो, साधना करून घेतो, तपश्चर्या करून घेतो आणि त्यावेळेला त्यांना मंत्र देतो. मंत्र कुठलाही असला तरी मूल मंत्र एकच आहे, तत्, जे सगळीकडे पसरून राहिलेलं ईशत्व, परमेश्वरत्व आहे, परब्रह्म आहे. तत् त्वम असी, ते परब्रह्म तू आहेस. आणि नंतर तो म्हणायला लागतो, खरंच सोहम हंसहा, मी तो आहे किंवा मी ते परब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे. आपण म्हणतो सोहम हंसहा, तो अर्थ आहे. हा रिअलायझेशन आहे, ही आत्मानुभूती आहे, आत्मप्रचिती आहे. पहिली काय आहे, वस्तुस्थिती किंवा परिस्थिती आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सर्व खरोखर ब्रह्मच आहे. मधला काय, अनुग्रह आहे. अनुग्रह म्हणजे काय की मी तुला मंत्र दिलाय, तू साधना कर. आणि कुठलाही मंत्र असेल, ती कुठल्याही देवीचा मंत्र असू दे, देवतेचा मंत्र असू दे किंवा कुठल्याही अक्षरांचा मंत्र असू दे, त्या मंत्राच्या अक्षरांचा जो अर्थ आहे ना तो तू आहेस. राम तू आहेस. राम म्हणजे काय, रमतो आणि रमवतो. तू जाशील तिकडे तुझं स्वागत झालं पाहिजे. आणि तुला कोणाचंही, आपण म्हणतो ना, वावडं असता कामा नये, ॲलर्जी असता कामा नये की मला ते आवडत नाही, मला तिकडे जावं असं वाटत नाही, असं नाही आहे. जिथे जातो तिथे रमतो आणि जिथे असतो तिथे लोकांना आपल्यात रमवतो, तो राम आहे. तत्वम असे. श्रीराम जय राम, जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. काही जण म्हणतात ओम नमो भागवते. भागवते नाही, भागवत हा ग्रंथ आहे. ओम नमो भगवते, भगवान आहेस तो प्रत्यक्ष. आणि वासुदेव हा वसुदेव नाही आहे, वसुदेव हा पिता आहे आणि वासुदेव त्याचा पुत्र आहे. आपण अनेकदा हा विचार बघितलेला आहे की वासुदेव पुत्र, तर मग त्याचा मोठा भाऊ बलराम हा सुद्धा वसुदेवाचाच पुत्र आहे की, म्हणजे तोही वासुदेव झाला. पण हे व्याकरण झालं, वसुदेवाचा पुत्र वासुदेव, हे काय झालं, व्याकरण झालं. पण प्रत्यक्षात वासुदेव ही अशी अवस्था आहे की सगळीकडे वसून असलेले जे देवत्व आहे ना, आपण ज्यांना अष्टवसू म्हणतो, आणि अष्टवसू या पृथ्वीच्या 8ही दिशांना वसून असलेलं ईश्वरित्व आहे, ऐश्वर्य आहे ते. मग या 8 वसूत वसून असलेला तो वासुदेव आहे, या वसूंचा तो देव आहे. म्हणून पृथ्वीला आपण म्हणतो ना वसुधा, वसुंधरा, वसुमती, हे शब्द वापरतो आपण, कारण ती वसू आहेत ना त्यांना धरलेलं आहे, धारण केलेलं आहे. ते सगळं जे वैभव आहे या पृथ्वीवरचं, पृथ्वीच्या वरचं आणि पृथ्वीच्या खालचं सुद्धा जे वसुधा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण वासुदेव शब्दाचा विचार करतो त्यावेळेला वासुदेव हे सर्वश्रेष्ठ पद आहे. मीच सगळ्या देवांचा देव आहे. कुणाला आव्हान द्यायचं आहे, शिशुपालाने दिलं, मारून टाकलं.
तो पौंड्रक वासुदेव होता, मारून टाकला. मारूनच टाकलेलं आहे, संपवलेलंच आहे, वादच नाही, मीच एकटा वासुदेव. त्या वासुदेवाचं स्मरण आहे. मग आपल्याला वाटेल गीता हा श्रीकृष्ण भगवान. अरे गीतेतला महत्त्वाचा सिद्धांत आहे वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. महात्मा कोणाला म्हणलेलं आहे? अरे हे सगळं वासुदेव आहे, हे सगळं वासुदेवमय आहे. काल आपण बघितलं ना, मनमय, तन्मय, ब्रह्ममय, वाङ्मय, तसं हे सगळं वासुदेवमय आहे. वासुदेवाने आत बाहेर व्यापून टाकलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचा मी जय जयकार करतोय. वासुदेव आहे तो. पण ओम नमो भगवते वासुदेवाय हाच तो मंत्र आहे जो आपण शेवटी म्हणतो. आणि वासुदेव हे अत्यंत आवडतं नाव कुणाचं होतं? कृष्णाचं. पण कुणासाठी? तर भीष्माचार्यांसाठी. ते वासुदेव अत्यंत प्रेमाने म्हणायचे, वासुदेवा तू इथे असताना मला काय हा युधिष्ठिर प्रश्न विचारतोय? आणि वासुदेवा विष्णू सहस्रनाम मी सांगतोय, पण तुझ्याकडे बघून सांगतोय, हे लक्षात ठेव, हे तुझंच वर्णन आहे. हा वासुदेव आहे. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा गीतेचा जो नायक आहे किंवा महानायक किंवा परमनायक आहे त्याला वासुदेव म्हणायचं. म्हणून आपण वासुदेवाचा मंत्र शेवटी म्हणतो. काल आपण ही जी 3 वाक्य बघितली ती अनुभवाची वाक्य आहेत. मधल्या वाक्याचा जप करता येईल, तत्त्वम असी, याचा जप करायचा नाही. हे मला गुरुनी कानात सांगितलेलं आहे. अरे ते ब्रह्म आहे ना, तेच तू आहेस. या ब्रह्माला आपण नाव देऊया समजण्यासाठी, जप करायला सोपं जावं म्हणून राम. चल, राम राम राम, श्रीराम श्रीराम श्रीराम, किंवा श्रीराम जय जय राम कर ना तू. पण तो राम तू आहेस. तत्त्वम असी, हा अनुग्रह मी तुला दिलेला आहे, माझी कृपा तुझ्यावर केलेली आहे, माझी शक्ती तुला दिलेली आहे, हे लक्षात ठेव. आता तू उपासना कर. आणि उपासनेतून याला अंतिम अनुभव आहे तो अहम ब्रह्मास्मी. सर्व हा थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुष. तू ते आहेस, तू हा द्वितीय पुरुष आहे. आणि नंतर ह्याचा अनुभव आहे आत्मप्रचिती, आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार. काय आहे? मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हे वाक्य नाही आहे, हा अनुभव आहे, मौन अनुभव आहे. पण काहीतरी सांगायचं म्हणून ऋषींनी आपल्याला समजण्यासाठी सांगितलं. एरवी मी ब्रह्मदंड, ब्रह्म बोलतं कुठे? ब्रह्म ऐकतं कुठे? ब्रह्म कुठल्या प्रश्नाला उत्तर देणार आहे? नाही, भ्रम आहे तो. मी ब्रह्म आहे याचा जप नाही बोलिला. समर्थांनी स्पष्ट सांगितले. उगीच तुम्ही अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, गुरु थोबाडीत मारेल, म्हणेल अरे अहम ब्रह्मास्मी, अहम भ्रमास्मी, अहम भ्रमास्मी. काय म्हणतोयस? भ्रामयन सर्व भूतानाम ही माळ तुला फिरवते, तू नाही माळेला फिरवत. आणि अहम ब्रह्मास्मीला माळ फिरवावी लागत नाही. हे अंतर्माळ जे आहे ना, जी श्वासाची माळ आहे, अंतर्माळ म्हणतात त्याला. आंत्र म्हणजे आतली, आतड्यापर्यंत पोचणारी, अगदी आतून येणारी, तीच तुझ्या जपाची माळ आहे खरी. हे वाक्य हे कुणाचे आहेत? स्वामी समर्थ वगैरे सारखे सांगून गेलेले आहेत. जपमाळ नसली तरी चालेल रे, बाहेरची कशाला पाहिजे? श्वासांची जपमाळ. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. काय सुंदर शब्द आहे, खेळत, क्रीडा करतोय, लीला करतोय. हा सोहम 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 आहेच चालू, लक्षात ठेव. तिकडे फक्त लक्ष दे बस. आणि हा श्वास चालू आहे, हीच जपमाळ, म्हणजे अखंड चालू दे. हा फार महत्त्वाचा विचार आहे. आणि हा आतल्या उपासनेचा विचार आहे, ज्याचा विचार आपण गीतेच्या माध्यमातून करतोय. आत नेणारी उपासना, आत ठेवणारी उपासना, आत पोचवणारी उपासना. आत म्हणजे इतका आत रम्य वाटेल, आनंदमय वाटेल. आपल्याला काही तो सगळ्यांना अनुभव आहे असं नाही आहे, पण कधी स्पर्श तरी होतो आपल्याला. नाम घेत असताना एकदम असा काहीतरी वाटतो की अरे वा, थोडा प्रकाश दिसला, काय सुंदर ध्वनी ऐकू आला. हे दिसलं पाहिजे, हे ऐकू आलं पाहिजे असं नाही आहे. सगळं शांत आहे. शेवटी आपण एक गोष्ट बघितली होती, त्याचा उल्लेख करूया फक्त, की एक लाकूड तोड्या लाकडाची मोळी करतो आणि कसा बसा आपला संसार चालवतो. तो एकटा आहे, आई आहे. पण काही तिथे शेजारी एक साधू आहे, त्याला झोपडीत काहीतरी स्वयंपाक करायला, यज्ञ करायला 4 लाकडं ठेवतो, त्याचा आशीर्वाद घेतो आणि निघून जातो. नंतर म्हणतो आता लग्न झालंय, भागत नाही. त्यावेळेला तो म्हणतो भीतर चलो, अंदर चलो, जा ना जंगलात आत. आत कोळसे असतात सगळीकडे, कुठलं तरी जंगल जळलेलं असेल आणि ते कोळसे प्रवाहाने वाहत वाहत तिथे आलेले असतील. अंदर चलो. कोळसाला जास्त किंमत आहे लाकडापेक्षा, मग कोळशाचा व्यापार चांगला पैसा चालला, यांनी व्याप वाढवला, दुकानं काढली. भागत नाही, अंदर चलो. चंदनाची लाकडं भेटलेली आहेत त्याला, आणि चंदनाला कोळशापेक्षा जास्त किंमत आहे, हे काय सांगायला पाहिजे का?
आता पुन्हा त्यांनी आणखीन व्याप वाढवला. हीच संसाराची आहे. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, हे हनुमंताचं वर्णन आहे. म्हणजे हे माझ्या उपासनेचं, श्वासावर आधारित नामोपासनेचं वर्णन आहे. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. काय प्रपंचाचं वर्णन आहे. वाढता वाढता वाढे, 2चे 4, 4चे 6. आणि म्हणायचं काय, मुलंच ती व्हायचीच. त्यांना काय समजतंय. काय वाक्य आहे हे. लेकुरे उदंड झालीचा हा आरंभीचा संवाद आहे. मुलंच त्यांना काय समजतंय, ती व्हायचीच. लेकुरे उदंड झाले, तेणे लक्ष्मी निघून गेली. हे सांगितलंय समर्थांनी. 400 वर्षापूर्वी ज्या वेळेला हा काही कुटुंब नियोजन वगैरे काही शब्द नव्हते, पण उघड आहे. अरे तुला मिळणारं उत्पन्न आहे, जितकी मुलं वाढत जातील, तोंड खाणारी वाढत जातील, तितकं तुला ते कमी पडायला लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला वाढता वाढता प्रपंच नाही वाढवायचा, मग तो हा वाढवतच गेला. आणि नंतर मग तो भागत नाही आता. आणि अंदर चलो, आत गेल्यानंतर लोखंडाची खाण, तो का आता खाणीचा व्यापारी होतो, खाण मालक होतो. भागत नाही, कारण आणखीन आपला व्याप वाढवतो. अंदर चलो, मग तांब्याची खाण लागते, कॉपर माइन. भागत नाही, अंदर चलो, मग त्याला चांदीची खाण लागते, सोन्याची खाण लागते, हिऱ्यांची खाण लागते. तरीसुद्धा हिऱ्यांचा व्यापारी म्हणून एवढा आपला बडेजाव आणि व्याप तो वाढवतो, भागत नाही. त्यावेळेला साधू म्हणतो अंदर चलो, आणि साधू डोळे मिटून ध्यानस्थ होतो. मग ह्याच्या पुढे काही बोलायचं नाही आहे यांना, इच्छा नाही आहे माझ्याशी बोलायची, पण अंदर चलो एवढं तरी म्हणले. आणि मग हा आज जातो हिऱ्यांच्या खाणीच्या पलीकडचा प्रवेश. हा कोणाचा असतो, रत्न हिरेच की हो, तसला असतो. अमृत असतं तिथे, अमृताची पहाट, आणि तो पहाटेचा प्रकाश आज जात जातो, तसतसा दिवस सोनियाचा होत जातो. आता कशाला बाहेर जाऊ, कशाला ती पत्नी, ती मुलं, तो व्यापार, व्यापारातल्या कटकटी. किती शांत वाटतंय, किती मंजूळ वाटतंय, किती मधुर वाटतंय. तो आत जात 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 राहतो, पुन्हा कधी न बाहेर येण्यासाठी. ह्याच्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करतोय. क्रमाक्रमाने आपण आत जाणार आहोत. अहम ब्रह्मास्मी हा आतून बाहेर आलेला नाही, तर आतून आलेला आतला अनुभव आहे अहम ब्रह्मास्मी. मग हे झाल्यानंतर मग आता पुढे कुठला विचार आहे, पुढचा विचारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म झालं, तत्वमसी झालं, अहम ब्रह्मास्मी झालं. याच्यात एक गोष्ट, तत् हा जो शब्द आहे ना, ते फार महत्त्वाचा आहे. निसर्गदत्त महाराज काही शिकलेले वगैरे नव्हते, पण एवढं ज्ञान त्यांच्यात जागं झालं की अनेक लोक त्यांच्याशी चर्चा करायला यायचे. परदेशातली माणसं यायचे, आणि परदेशातल्या माणसांनीच ते परत इंग्रजीत शब्दबद्ध केलं. आणि आय ॲम दॅट, म्हणजे मी तो आहे, मी ते ब्रह्म आहे, हे सांगणारा तो ग्रंथ आहे. आणि तो ज्ञानाचा संवाद आहे, तो अनुभवाचा संवाद आहे, तो जीवनाचा संवाद आहे. लक्षात ठेवा. आणि जीवनात राहून, जीवन जगून, प्रपंचात राहून, प्रपंच करून तो न सोडता सुटायचं आहे. हे आय एम दॅट, आय एम ही, तो भगवंत मी आहे. ही रिअलायझेशन, ही जी जाणीव आहे किंवा अनुभूती आहे, हे फार महत्त्वाचे आहे. तत् म्हणल्यानंतर आपण काही एक श्लोक वाचूया गीतेतला. तत् म्हणजे ते जे आहे ना, तत् बुद्धयः, तत् आत्मानः, तत् निष्ठाः, तत् परायणाः. 4 आहेत. बुद्धी, आत्मना म्हणजे मन म्हणूया, बुद्धी, मन, निष्ठा आणि परायणता. या 4 गोष्टी आहेत. तत् म्हणजे हा जो दॅट आहे, त्याच्याशी तू पहिल्यांदा बुद्धीनं निर्णय कर की सगळीकडे तो आणि तोच पसरून राहिलेला आहे. हा निर्णय म्हणजे बुद्धी आहे. लक्षात ठेवा. आपला निर्णयच घेत नाही, कारण आपली बुद्धी स्थिर नाही आहे. हेही पटतं, तेही पटतं, आणि म्हणून सतत हेलकावे आहेत, हेजिटेशन. पुढे जातो, मागे येतो, पुढे जातो, मागे येतो. आपल्या ज्यावेळेला भरलेला रस्ता असतो ना, आणि आपण क्रॉस करतो, 2 पावलं पुढे जातो, इतक्यात मागे येतो, असं आपला निर्णय असतं. निर्णय आणि निश्चय, व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी, हे सांगितलेलं आहे. ही बुद्धी कुठे कॉन्सन्ट्रेट करायची? ऑन दॅट तत् ब्रह्म. सगळीकडे ते आहे, आणि तेच आहे, दुसरं काहीच नाही. आपण काल शेवटी बघितलं होतं ना, हेच मलाच करायचंच आहेच, चॉईस नाही आहे. अरे माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासारखं वागायचं नाही. माणसासारखं वागायचं म्हणजे देव बनायचं. देव माणूस ही मधली स्थळ आहे. नरोत्तमम आणि नंतर नारायण.
शक्य आहे का? आहे. आता एवढीच वर्ष उरलेलं, अरे एका क्षणात शक्य आहे रे, क्षणात. कारण लाईट घालवल्यानंतर अंधार जायला काही क्षण लागत नाही. दिवा घालवणं अंधार, दिवा लावणं प्रकाश, एकच गोष्ट आहे ती. त्या दोन गोष्टी नाही आहेत. ज्ञान आलं त्याच क्षणी अज्ञान गेलं ना. ज्ञान आणि अज्ञान. एक सुंदर उदाहरण मागे पाहिलं होतं रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं. एक घनदाट अरण्य आहे. त्या अरण्यात एक शिकारी गेलेला आहे. त्याला एक ससा दिसतो आणि तो ससा धावत धावत एका झुडपात जातो आणि नष्टच होतो. तो इकडून बाहेर पळत जाताना बघितला नाही, म्हणजे या झुडपातच तो आहे. हा आत शिरतो, त्याच्याकडे बंदूक आहे, तो तयारीने आलेला आहे. ससा काही त्याला दिसत नाही, पण तो हातात त्याच्या कोयती वगैरे असं सुद्धा काहीतरी असेल झुडपं दूर करायला. आणि ते करत असताना त्याला एक गुहा दिसते. आता ती गुहा 10,000 वर्ष गेली, कुणाच्याही लक्षात आलेली नाही. ना जनावरांची ना माणसांच्या. संशोधक कोयरे तिथपर्यंत पोचलेच नाहीत. हा तिथे पोचला योगानं किंवा त्याच्या जीवनातल्या योगानं. रामकृष्ण काय सांगतात, गेली 10,000 वर्ष निबिड अंधार, दाट अंधार आहे. कुठे? त्या गुहेत. त्याच्याकडे लाईटर आहे. लाईटर तो ज्या क्षणी पेटवतो त्या क्षणी प्रकाश होतो. 10,000 वर्षाचा अंधार जायला 10,000 वर्ष, 10,000 महिने, 10,000 दिवस, 10,000 सेकंड सुद्धा लागले नाहीत. ज्या क्षणी प्रकाश त्या क्षणी अंधार गेला. हे जमलं पाहिजे ना आपल्याला. पण त्याच्या आधी तिथे तो पोचायला पाहिजे ना. 10,000 वर्षात कोणी पोचलेला नाही तिथे. नंतर सगळं आहे ना. 100 डिग्रीजला पाणी उकळतं आणि काही 100 डिग्रीजना निरनिराळे धातू उकळतात. तोपर्यंत ते तापवावे लागतात आणि मग ते वितळते येईल. मग त्यांचा रस असा उकळेल आणि मग निरनिराळ्या साच्यात घालून तुम्ही निरनिराळ्या वस्तू किंवा मूर्ती बनवू शकाल. हे लक्षात घेऊया आपण. आणि म्हणून काय आहे की ज्या वेळेला तत्बुद्धी, तत् आहे ना त्याच्यावरच बुद्धी, निश्चयाने, अंतिम निर्णयाने फक्त ब्रह्म सगळीकडे भरलेला आहे. आणि मग मला ती विष्ठा सुद्धा घाण वाटणार नाही. देहाच्या पातळीवर वाटेल, नाकाच्या पातळीवर वाटेल, डोळ्याच्या पातळीवर वाटेल, पण त्याच्या पलीकडे अरे ती विष्ठा बाहेर आली ना, म्हणून याचं आरोग्य राखलं गेलं. हे पहिला त्या उपयोग. आतच राहिलं तर काय आहे, मलावरोध, बद्धकोष्ठ वगैरे निरनिराळ्या विकार जडतील आणि पोटात अनेक विकारांचं म्हणजे रोगांचं मूळ असतं. म्हणून ती विष्ठा बाहेर पडली, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण तिला मनातल्या मनात नमस्कार करूया. कारण का की एरवी आपल्याला ते चमत्कारिकच वाटेल. विष्ठा आणि निष्ठा यात काय वी आणि नी हा फक्त उच्चाराचा फरक आहे, साऊंडचा फरक आहे? नाही. माझी मूर्तीवर निष्ठा आहे हे रामकृष्णाने आपल्या जीवनात दाखवलेलं आहे. रामकृष्ण लीला प्रसंग म्हणून वाचूया आपण. त्याने जे प्रयोग केलेत ना, बापरे, पराकाष्ठा येते. मगाशी सांगितलं 3-4 भाव सुद्धा शरीरात राहत नाहीत. ते शरीर 21व्या दिवसाच्या आत सोडावं लागतं. यांच्या शरीरात एका वेळेला काही काळ 19 भाव होते. काय असेल त्यांचं क्षमता? बघितलं तर असे बारीक होते, कृष्य होते. पण ही शक्ती काय देहाची आहे काय नुसत्या मनाची आणि बुद्धीची? ही आत्मशक्ती आहे. मग आत्म्याच्या आत सगळंच येतं ना. मग माझ्या आत 19 काय 190, 19चे भाव राहतील. त्यांचा भावच तसा होता. आपण तो विचार करत नाही आहे त्यांचा भाव कसा आहे, माझा भाव. आपण फक्त बघतोय तत्बुद्धी म्हणजे काय. तत्च फक्त आहे, बाकी काही नाही. आणि तत् म्हणजे सगळीकडे व्यापून राहिलेलं. हा दुसरा एक अर्थ आहे. आणि तत् म्हणजे ते, दॅट. जसं दॅट तत्व म्हणल्यानंतर तुम्हाला याचं उपासना ध्यानच करायला पाहिजे. म्हणून गमू पंथ अनंत त्या या राघवाचा. का म्हणलेला या राघवाचा? अरे ते अमूर्त आहे, ते अनंत आहे, बरोबर, अव्यक्त आहे, अदृश्य आहे. हा राघवाचा म्हणल्यानंतर आहे ना, तो दिसतो, त्याची पूजा करता येते. जिवंत असताना तर काय त्याची सगळ्या प्रकारची सेवा करत होते लोक. विचार करा. म्हणून तेही ब्रह्म आहे, हेही ब्रह्म आहे. ते सर्व व्यापी असल्यामुळे त्याची गती किती हो? 0. ते हलणार कुठे? आकाश कुठे हलणार आहे सांगा बरं? आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आकाश त्याच्यात आहे, ते आकाशाच्या बाहेर आहे. मग जाणार कुठे? त्याची गती किती आहे? 0. कारण इथून मी इकडे गेलो तर तुम्ही म्हणाल 10 किलोमीटर माझा वेग आहे, पण ते सगळीचकडे पसरलेलं आहे. ते कुठे जाऊच शकत नाही आहे. 0 स्पीड आहे.
पण ॲट द सेम टाईम इथे आहे का हो आणि तिकडे आहे का हो त्याच क्षणी आहे. काय गती आहे? अरे अनंत गती आहे. लक्षात ठेवा, शून्य गती आहे, अनंत गती आहे. हे वर्णन केलेलं आहे उपनिषदात. आणि ते तू आहेस, ते मी आहे. हळूहळू करायचं. हा बुद्धीचा निर्णय आहे, लक्षात ठेवा, किंवा बुद्धीचा निश्चय. तत् बुद्धया. पुढे काय सांगितलेलं आहे? तत् आत्मानः. आत्मा म्हणजे आत्मा म्हणू नका, मन म्हणूया. बुद्धी मन. मन मनन करतं, चिंतन करतं. कशाचं चिंतन करायचं आहे सांगा बरं? चिंतन एकाच गोष्टीचं करायचं आहे की सगळीकडे भरलेलं ते ब्रह्म आहे. केवढी कृपा आहे माझ्यावर त्याची. जिकडे बघीन तिकडे. पुढे परायणमध्ये हा अर्थ येणार आहे. पण सगळीकडे सर्व व्यापी ते आहे. हा माझा निश्चय आहे, त्याप्रमाणे मी जीवन जगणार आहे. हा माझा भाव आहे, त्याप्रमाणे मी मनन चिंतन करणार आहे. हा ध्यास आहे माझा जीवनाचा. असं कोण म्हणेल? तम आत्माना तत्. त्याच्यानंतर तत् निष्ठा. अरे हे आज मला सकाळी वाटलं, पण संध्याकाळी नाही. आपले मूड्स असतात, त्याला निष्ठा म्हणत नाहीत. पहिला आहे विश्वास, जो आपल्याला प्रपंचात लागतो. नंतर आहे श्रद्धा, जी महत्त्वाच्या प्रसंगी डळमळीत होण्याची सुद्धा शक्यता असते. अगदी महत्त्वाची अशी घटना घडली की अरे रे, इतकं सगळं देवाचं केलं, देव नाहीच आहे, काढून टाका त्या मूर्ती. एखादा संत असेल, काही उपयोग नाही. काय केलं महाराजांनी, काय केलं स्वामींनी, काढून टाका. यापुढे नाही करणार त्यांची भक्ती. ही श्रद्धा आहे. करत होता तोपर्यंत श्रद्धे नव्हता, पण श्रद्धा डळमळली. निष्ठा डळमळत नाही. महाराजांचं उदाहरण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे की जिथे बर्फ पडतं तिथे पडणारं भुसभुशीत बर्फ कसं पिठासारखं असतं ना पडताना, किंवा अगदी फ्लेक्स म्हणतात पडले तर पोह्यांसारखे असतं. पण अगदी तसं असतं. तो विश्वास आहे जीवनातला की मला तो 500 रुपये दे, महिन्याने मी परत देईन. हा महिन्याने जिवंत असेल की नाही, मी असेल की नाही, हा देईल की नाही, नाही नाही, तुझी गरज आहे ना, मी तुला ओळखतो, मी विश्वासानं तुला देतो. विश्वास नसेल ना तर कुठलीच कृती आपल्याला करता येणार नाही. संध्याकाळी 7 वाजता येशील ना रे बागेत, येईन. विश्वास आहे. ती जाते आणि तो असतो. आणि नसला तर ती म्हणेल माझा विश्वास खोटा ठरला. पण विश्वास जीवनात आवश्यक आहे. त्याच्यानंतर श्रद्धा. महाराज सांगतात ते बर्फचं, हे महाराजांचे अनुभव आहेत ना. नैमिषारण्यात ज्यावेळेला ते जात होते, बऱ्याच वेळेला अनवाणीसुद्धा होते, त्यावेळेला ते बर्फ पडताना बघायचे. अरे काय भुसा आहे, पीठ आहे, असा हाताने उडवत सुद्धा असतील, कारण 13-14 वर्षांचं वय, आणि पुढे गेले असतील तरी. नंतर ते खाली पडल्यानंतर बापरे केवढं आहे, जशी वाळवंट असतं ना तसं आहे ते. आणि पाय पण भुसभुशीत आहे. पाय घातला खाली गेला, दुसरा पाय घातला खाली गेला. महाराज तसे खेळलेही असतील. काही वेळाने बघतात ते बर्फ थिजलं, गोठलं आणि एवढं घट्ट झालं की त्याच्यावरून रथ गेला तरी, गाडी गेली तरी, ट्रक गेला तरी काही होत नाही. रस्त्यासारखं झालेलं आहे ते. ही निष्ठा आहे. ही निष्ठा आहे. निष्ठा घट्ट आहे. निष्ठा डळमळीत होणार नाही. संथ तेवणारी नंदादीपाची एखादी ज्योत तशी निष्ठा आहे. वाऱ्यावर ठेवलेला दीप आपण तुळशीसमोर ठेवतो ना, फ्लिकरिंग फ्लेम असते, हां, तशी श्रद्धा आहे. आणि ज्या वेळेला संध्याकाळ झाली, मी घरी नसले तरी सुनबाई तुळशीसमोर दिवा लावेल, हा विश्वास आहे. म्हणून त्यांनी तिन्ही गोष्टी आहेत. पण तत्निष्ठा ते आहे सगळीकडे व्यापून राहिलेलं, आणि ती श्रद्धा आहे. ती श्रद्धा मला महत्त्वाची वाटते. आणि म्हणून विचार जर केला तर तन्निष्ठा आणि तत्परायणा. त्याला परायण हो. ह भ प आपण हा अर्थ बघितलेला आहे. ह भ प हरिभक्ती परायण. म्हणजे काही केलं तरी त्यात हरिभक्ती असेल. अरे मी चिखल तुडवतोय, अरे हा विठ्ठल आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, चिखल विठ्ठल आहे का? हो ना. अरे या चिखलाचीच माती करणार आहे, तुला विठ्ठलाची मूर्ती करून देऊ का? कुंभार आहे मी गोरा. आणि मग काय जातं, मूल त्याचा नातू का मूल ते जातं चिखलात. आणि बायको म्हणाली मी पाणी घेऊन येते, जरा मुलाकडे बघा. आणि असं आपलं विठ्ठल विठ्ठल चाललंय, मूल कुठेच दिसत नाही. इतक्यात ही म्हणते काहीतरी कपडा बाहेर आल्यासारखं दिसतोय, चिखलात मूल, आणि ह्यांनी तुडवलंही असेल. तो म्हणतो अरे कमी तुडवलं नाही आहे, मी पांडुरंगमय झालेलो होतो, पांडुरंगाला वजन आहे काय, म्हणजे मी काय तुडवलं आहे काय, त्याला धू स्वच्छ बरं झालेलं असेल. पोराला काही झालं नाही, कारण मी इतका देहभान विसरलं की देहाचं वजनही गेलं. लक्षात ठेवा, मला देहच नाही आहे, मग वजन कशाचं. नंतर विठ्ठल विठ्ठल करत त्यांनी हे लावला, आवा म्हणतात, म्हणजे त्याला भट्टी लावली आणि त्या भट्टीत मडकी घातली सगळी आणि पेटवलं. आणि पेटवल्यानंतर मांजरी आली, म्याव म्याव करत त्याच्याभोवती फिरते. हिला काय झालं? त्यावेळेला बायको म्हणाली हो तिची पिल्लं असतील एखाद्या मडक्यात. तो म्हणाला पांडुरंग पांडुरंग. त्यावेळेला काही नाही, आता भाजून होते, बघूया पांडुरंग काय करतोय.
आणि आपण मडकी माठ वगैरे विकत घेतो, त्याच्यात एखादा भाग जास्त काळा झालेला असतो, माहीत आहे ना, तिथे आच लागलेली असते, दुसऱ्या भागात नसेल. एखादं मडकं फक्त धगीनं तापलं असेल, ज्वाला लागली नसेल, अशा याच्यात ज्यावेळेला सगळा आवा वाजून निघतो आणि ज्यावेळेला हे करतात त्यावेळेला ती पिल्लं जिवंत असतात. हा चमत्कार का म्हणा तुम्ही? असं घडू शकेल का? घडू शकेल. देव तारी त्याला कोण मारी आपण म्हणतो, पण देव का तारेल? एक तर माझा प्रारब्ध असेल किंवा मी देवाला अशी प्रार्थना आतून केली असेल की देवाला ती ऐकावीच लागली. हेही लक्षात ठेवा. म्हणून ह्या 4 गोष्टी आपण बघितल्या. बुद्धीनं तोच आहे, फक्त मनानं तो सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. निष्ठा माझी इतकी घट्ट आहे की जीवनात कसलाही प्रसंग आला तरी ती निष्ठा चलबिचल होणार नाही, विचलित होणार नाही. आणि परायण म्हणजे जिकडे जाईन तिकडे तो माझ्या सम्मुख आहे. सम्मुख सम्मुख म्हणजे जिकडे जाईन तिकडे, म्हणजे जिकडे जाईन तिकडे तुम्ही तुझी केवढी सोय केलेली आहे. मी सर्व व्यापी आहे, तुला पटतं ना? मग ठीक आहे ना. भिंतीकडे बघतोयस त्या भिंतीत मी आहे. अरे जमिनीकडे बघतोयस त्या जमिनीत मी आहे. छपराकडे बघतोयस छपरात मी आहे. अरे त्या भावलीत मी आहे, त्या मोडलेल्या खेळण्यात मी आहे. नाही कशात मी? अरे त्या प्रेतात मी आहे, त्या मातीत मी आहे, त्या राखेत मी आहे मी. तुला अनुभव घेतला पाहिजे आणि मग तुला सगळीकडे समत्व दर्शन होईल. हा पुढचा विषय आहे, समत्वाचं दर्शन. आपण आज खूप उदाहरणं बघणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे सगळं झाल्यानंतर नित्य निरंतर सतत आणि संतत. सतत हा टाईम आहे, कंटिन्युअसली कॉन्स्टंटली. आणि संतत ही अभिषेकाची धार आहे. म्हणजे आपण जर म्हणलं आपल्या जीवनाचे 2 अक्ष आहेत, ॲक्सेस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. मी नाम कसं घेणार आहे? सतत घेणार आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, क्ष हा आहे ॲक्सिस, आणि हा दुसरा वाय ॲक्सिस आहे. मग मी हे माझं कर्तृत्व आहे आणि हे माझं जीवन आहे. टाईम, मी जितकं टाईम जगलो हे सांगतं. सतत मी नाम घेईन आणि वरती धारा अभिषेकासारखं नाम घेईन. ते नाम माझं जड नसेल, चल असेल, आणि काय सुंदर संतत धार पडेल. नित्य निरंतर सतत संतत आणि सांद्र सघन. ते ओलं असेल आणि घट्ट असेल, त्याचं लेचपेचं नसेल, काही दाबल्यावर फुटणारं नाही आहे, सघन आहे. आणि मुख्य म्हणजे काय? सांद्र आहे, ओलं आहे, त्याच्यात भाव आहे, भावनेची ओली आहे, ओलावा आहे, ड्राय नाही आहे वृक्ष. हे विचार करूया. हे जर मला जमलं तर मग पुढे माझी दृष्टी कशी होते? फार महत्त्वाचा विचार आहे. माझी दृष्टी कशी होते? समदृष्टी होते. 2 शब्द लक्षात ठेवा, मग कळेल आपल्याला. इथे उदाहरणं दिलेली आहेत, 5 उदाहरणं दिलेली आहेत, 5 निरनिराळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. पण या सगळ्यात जो एकत्व बघतो, लक्षात ठेवा, समदर्शन, समदृष्टी, समवर्तन, समकृती शक्यच नाही आहे. पहिलं उदाहरण आहे विद्या विनय संपन्न ब्राह्मण. दोन्ही अर्थ आहे, ज्ञानी आहे आणि विनयी आहे. असा खराच ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जाणण्याच्या जवळ पोचलेला, कुटुंबात जन्मलेला, जात वर्ण काढून टाका डोक्यातून तो कचरा. ब्रह्म जाणणार आहे म्हणजे एक टोक झालं ना ते. आणि दुसऱ्या बाजूला चांडाळ ही शिवी नाही, लक्षात ठेवा. तो शब्द आहे. आता गाढव ही काही शिवी आहे का? गाढव जनावर आहे ना. मी वापरतो तो गाढव शिवी म्हणून. तसा समाजाची एक चौकट आहे, पण चौकटीच्या बाहेर वनवासी, गिरीवासी, आपण म्हणतो ना अरण्यवासी, हे निरनिराळे लोक आहेत, समाजाच्या चौकटीच्या बाहेर आहेत. आदिवासी शब्द वापरा. या सगळ्या तसे ते आहेत चांडाळ. एक आहे ब्रह्म जाणत, ब्रह्माच्या जवळ पोचलेला, विद्या विनय संपन्न ब्राह्मण. आणि इकडे एक तुम्हाला सहज सांगतो की इंग्रज स्कॉलर्सनी काही गंमत केलेली आहे. हे ब्राह्मण, हा जो ब्राह्मण आहे ज्ञानी, तो कुठल्याही जातीचा असला तरी चालेल, ज्ञानी आहे, त्याचं स्पेलिंग ब्राह्मण, HAMN, ब्राह्मण असं करतात. ब्राह्मण करतात ना, मण MAN. आणि जात आहे त्याला ब्राह्मीण म्हणतात. आय एम अ ब्राह्मीण, हा ब्राह्मीण झाला. नाही तर घोटाळाच होणार आहे की आम्ही ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्मलो म्हणून ब्राह्मण. ब्रह्माशी माझा काही संबंध नाही, मी पूजा करत नाही, व्यसन संपन्न आहे. हा कसला? हा जातीचा ब्राह्मण, नावाचा ब्राह्मण. आणि तो कसा आहे? तो गुणाचा ब्राह्मण आहे. दुसरे टोक आहे चांडाळ, ज्याच्यावर शिक्षणाचे कोणतेही संस्कार नाहीत. माणूस म्हणून दोघं सारखेच आहेत, ही समदृष्टी गीता सांगते आहे. गीता भेद नाही सांगत. हा इकडे चांडाळ बिलकुल न शिकलेला, असंस्कृत. असंस्कृत म्हणजे वाईट नाही, त्याच्यावर संस्कार घडलेले नाही आहेत. आणि तिकडे तो ब्रह्माला जवळजवळ स्पर्श केलेला. हे 2 उदाहरणं दिलेली आहेत. हत्ती, गाय आणि कुत्रा.
ही 3 जनावरं दिलेली आहेत. या सगळ्यात एकत्व जो बघतो, समत्व जो बघतो, तो खरा ज्ञानी. ज्ञानेन तत्वदर्शिना समदर्शिना. हा त्याला तत्वही कळलेलं आहे आणि सगळीकडे साम्य असलेली दृष्टी त्याची निर्माण झालेली आहे. हा केवढा क्रांतिकारक विचार आहे सांगा बरं. म्हणजे त्याच्या ज्ञानात आणि ह्याच्या अज्ञानात तो पूर्णपणे ब्रह्माच्या जवळ ह्याचा अजून प्रवास सुरू झालेला नसेल, पण हा चांगला माणूस आहे, याला तेवढी कदाचित उपासनाही करावी लागणार नाही. साधा बोळा वारकऱ्यासारखा आहे तो, त्याचं एकदम काम होऊन जाईल आणि तो एकदम पोचेल तिथे. पण त्यांनी उदाहरणासाठी दिलेले आहेत. या दोघांच्यात सुद्धा साम्य काय आहे? बाहेरचं साम्य खूप आहे. एक मागे आपण गमतीदार प्रसंग बघितला होता ना. प्रसंग कुठला? तर इतिहास शिकवता शिकवता तुला काय वाटलं रे, तुझे बाबासुद्धा शिवाजी महाराजांसारखे आहेत. तेव्हा मुलगा बघतो, हां बघ म्हणाले, शिवाजी महाराजांना 2 डोळे होते, मला 2 डोळे आहेत. त्या 2 डोळ्यांच्या मध्ये त्याचं नाक होतं, माझं नाक आहे. डोळ्याच्या बाजूला त्यांना 2 कान होते, मला 2 कान आहेत. त्यांच्या नाकाला 2च नाकपुड्या होत्या, त्याच्या खाली ओठ होते, तोंड होतं, मलाही तसंच आहे. त्यांना दाढी होती, मलाही दाढी आहे. आहे की नाही? किती साम्य आहे. त्यांना 2 हात, मला 2 हात. त्यांना 2 पाय, त्यांना 20 बोटं, मला 20 बोटं. सांगत जातो न थांबता. त्याला वाटतं आपण इम्प्रेस करतोय आपल्या मुलाला. मुलगा सगळं ऐकून घेतो. बाबा झालं. घोड्यावर बसता येतं, गाढवावर सुद्धा बसता येत नाही. बाबा तलवार उचलता येते? कारण मी बघितलंय तलवार खूप जड असते वगैरे, नाही कधी उचलून बघितली नाही. बघा ना. आणि घोड्यावर बसून तलवार फिरवत शत्रूशी लढता येतं का? त्याला शिवाजी म्हणतात. दाढीवाला शिवाजी नाही, 2 डोळे, 1 नाक वगैरे शिवाजी नाही. हे बाह्य आहे. शिवाजी म्हणजे मूर्तिमंत शौर्य आहे, मूर्तिमंत वीर्य आहे, मूर्तिमंत स्वदेशी किंवा स्वराज्यावरचं प्रेम आहे, मूर्तिमंत मातृप्रेम आहे, मातृभूमी प्रेम आहे. याला शिवाजी म्हणायचं. याचा पुतळा बनवता येत नाही म्हणून शिवाजी महाराजांचा आपण पुतळा बनवतो. पुतळा म्हणू नका हो, त्याला मूर्ती म्हणूया. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, शिवाजी महाराजांची आरती आहे. शिवाजी महाराजांना उठवण्यासाठी काकड आरती आणि झोपवण्यासाठी शेजारती. का नाही शिवाजी महाराजांची षोडशोपचारे पूजा करायची? शिवाची उपासना करतच हा अंश माझ्या पोटी जन्मलाय म्हणून तो शिवजी किंवा शिवाजी. का नाही? तो सगळीकडे त्यांच्या शिवाजीची मंदिर आहेत प्रत्येक महत्त्वाच्या किल्ल्यावर, आणि तिथे ती जिजाबाई पूजा करायची. आणि किती प्रसंग घडलेले आहेत. यावेळेला एक प्रसंग आपण विषयाच्या ओघात बघणारच आहोत. पुढे 9वा वगैरे अध्याय आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील. पण हे लक्षात घ्या तुम्ही की ज्या वेळेला हत्तीत, कुत्र्यात आणि गाईत मला परमेश्वर दिसेल. हत्तीत एक वेळ दिसेल, कुत्र्यात. पण का नाही रे? कुत्रे दत्तात्रेयांच्या बाजूला आहेत, गाय कृष्णाच्या किंवा दत्ताच्या मागे आहे, आणि हत्ती हा तर काय विष्णूचं किंवा इंद्राचं वाहन आहे स्वर्गातलं. आता झालं ना काहीतरी साम्य. त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी देवाचा, दैवताचा स्पर्श झालाय ना, हे साम्य आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, गीता प्रेस गोरखपूरच्या एका आवृत्तीवर मुखपृष्ठावर चित्र आहे फार सुंदर या श्लोकाचं. असा तेजस्वी एक दाखवलेला आहे आणि एक साधा ग्रामीण गावंढळ आपण म्हणतो, पण मी शब्द चांगल्या अर्थाने वापरतोय, वर्णन करणारा, त्याच्यावर टीका नाही करत. ते टोक दाखवण्यासाठी, ज्याला 2 एंड्स ऑफ द स्पेक्ट्रम म्हणतात ना, हा वर्णपट आहे. याच्यात मध्ये कितीतरी प्राणी येतील, पक्षी येतील, वनस्पती येतील, माणसांच्या निरनिराळ्या श्रेणी, ग्रेड्स येतील. टोकं दाखवली ना म्हणजे मधल्यात आहेच. म्हणून हत्ती, गाय आणि कुत्रा या 5ही जणात त्या गीता प्रेस गोरखपूरच्या मुखपृष्ठातल्या चित्रात काय दाखवलं होतं? तो तिथे निघालेला आहे ब्राह्मण, म्हणजे तेजस्वी, ज्याजवळ त्याच्या हृदयात विष्णू आहे. हा इकडे आहे, ह्याच्या हृदयात विष्णू आहे. हत्तीच्या गंडस्थळावर विष्णू आहे, गाईच्या कपाळावर 2 आणि कुत्र्याच्या सुद्धा 2 डोळ्यांच्या वर तोच विष्णू आहे. सगळीकडे त्या विष्णूची प्रतिमा आहे. हे सर्व मगाशी सांगितलं ना, वासुदेव सर्वम इति, यांच्यात वासुदेव नाही, हेच वासुदेव आहेत. नाही तर कणाकणात वासुदेवला काय अर्थ आहे? नाही, याच्या हृदयात वासुदेव आहे म्हणजे डोक्यात नाही आहे, म्हणजे डोक्यात हा राक्षस आहे नाही आहे. आणि डोक्याच्या पेशीत, याच्या कणाकणात सगळीकडे वासुदेव भरलेला आहे. हे महत्त्वाचं. आपण माणसाचा, जिवंत माणसात त्यावेळेला पेशी हे फार चांगलं युनिट आहे. कण तर शरीराला आहेतच की हो, केस आहेत, कण आहेत, सगळं आहे. पण पेशी जिवंत आहेत, हालचाल करतात, रक्ताच्या प्रवाहात असतात. त्या पेशीच्या माध्यमातून माझ्या मेंदूला वगैरे इंधन मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या पेशीत वासुदेव भरलेला आहे.
आणि नाम ज्यावेळेला पेशीच्या लेवलपर्यंत जाईल, ज्याला सेल्युलर लेवल म्हणतात. सेल्युलरचे अनेक अर्थ आहेत, पण सेल्युलर, एरवी मोलेक्युलर लेवल, कण म्हणजे मोलेक्युलर लेवल, पण हे सेल्युलर लेवल, पेशींच्या पर्यंत नाम गेलेली उदाहरणं. अलीकडच्या काळातलं पांडिचेरीच्या माताजी, त्यांचा सत्प्रेम नावाचा शिष्य आहे, तो म्हणाला तुमच्या आवाजातला मंत्र ते फक्त ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते एवढंच म्हणायचं, आणि एवढाच मंत्र आहे, बाकीचं सगळं पुढचं तू स्वतः आहेस. हे अरविंद त्यांना सांगून गेले होते. अरविंदांची ती मानसगन्या आणि पुढे वारस. हे झाल्यानंतर लक्षात ठेवा, त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. यांनी त्यावेळेला टेप रेकॉर्डर होता आणि त्यावेळेला सेल्स वगैरे नवीन घातले होते. इलेक्ट्रिसिटी समजा गेलं करंट तर होणार नाही ते, आणि सगळेजण म्हणाली म्हणा शांतपणे मी म्हणते वगैरे, आणि सगळेजण एवढे तल्लीन झाले. आणि हा खोलीवर जाऊन पुन्हा वाजवून बघतो, त्याला वाटतं आपण खूप अचीवमेंट केलेली आहे, आपण माताजींचा आवाज पुढच्या सर्व पिढ्यांसाठी याच्यावर कैद करून ठेवलेला आहे, रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, नोंदवून ठेवलेला आहे. आणि तो ऐकतो त्यावेळेला मध्ये गॅप, शांत, इकडे ओम नमो भगवते चालू आहे, इकडे ओम नमो भगवते चालू आहे, मध्ये तो विचारतो असं कसं झालं, कारण हा करंट तर सेल्सचा होता, बॅटरी, तेव्हा काही त्याच्यात खंड पडणं शक्य नाही. त्यावेळेला त्या म्हणाल्या तुला खरं सांगू का, मध्ये ज्या वेळेला गॅप तुला वाटते तिथे माझं खरं नाम चालू होतं, इकडे नामाचा उच्चार होता, उद्गार होता. माझं खरं नाम जे पेशीपर्यंत गेलेलं आहे ते पेशीच्या पातळीवर चाललेलं होतं. हे ऐकायला सुद्धा बरं वाटतं. आपण करू शकू का? संकल्प करायला काय हरकत आहे. दरिद्री संकल्प करायचा नाही, तीव्र संकल्प करायचा, आणि नाम आत गेलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणण्यापेक्षा आपण असं जर सांगितलं, सगळीकडे जो राम भरून राहिलेला आहे, श्रीराम आवाहन केलेलं आहे, जय राम पूजन केलेलं आहे, जय जय राम विसर्जन केलेलं आहे. पुढचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, नाभीत विसर्जन, हृदयात पूजन, आणि गात्रागात्रात अवयवात आवाहन. बाहेरून आत आलेला राम आहे ना, असं का नाही मंत्र म्हणायचा. एक माळ जरी सकाळी केली, अरे 13 वेळा जरी म्हटला तरी अनुभव येईल. श्रीराम जय राम जय जय राम, आवाहन, पूजन, विसर्जन मंत्र आहे तो. बाहेरून आत सेंट्रीपेटल, आतून बाहेरही चांगला आहे. ज्ञानबा तुकाराम, थांबले ना, बाहेरून आत ज्ञानबा तुकाराम, बाहेरून आत ज्ञानबा तुकाराम असा मंत्र आहे. सेंट्रीफ्युगल, केंद्रोत्सारी, केंद्रापासून दूर आणि केंद्राच्या दिशेनं, केंद्राभिगामी, सेंट्रीपेटल, दोन्ही प्रकारचा हा पूर्ण मंत्र आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी म्हणजे गाय, हस्तिनी हत्ती, शुने चैव श्वपाकेच म्हणजे कुत्रा. हे लक्षात ठेवा. काय आहे? पंडिता समदर्शिना. पंडित लोक असतात ते समदर्शन करतात. आता आपण समदर्शनाची उदाहरणं बघणार आहोत. मार्मिक आहे सगळं. परत तुम्हाला सांगतो, इथे येणारच आहे, समवर्तन अशक्य आहे. सगळ्यात सोपं समजायला उदाहरण सुरुवातीला देतो. एक कार्यक्रम आहे घरात, खूप माणसं आली गेलीत, घरात ज्या निरनिराळ्या बायका आहेत त्या कार्यक्रमासाठी आलेली, माहेरवाशीण, बहीण, सगळ्यात आजी, आशीर्वाद द्यायला असलेली आई, सगळं लक्ष ठेवणारी माझी पत्नी, इतरांच्या मदतीनं वहिनी आलेली आहेत, आत्या आलेली आहे, मावशी आलेली, हे सगळं आहे लक्षात ठेवा. या सगळ्या महिला वर्गाने त्या कार्यक्रमाला इतकं सुंदरपणे पार पाडलेलं आहे. आम्ही बाकीची सजावट वगैरे पुरुष मंडळी करत असतील. दमले सगळेजण. दमल्यानंतर सगळेच दमलेले आहेत किंवा अशा वेळेला आजी, आई, पत्नी, बहीण यांच्याशी समान वर्तन शक्य आहे का? जे पत्नीशी ते आईशी, पत्नीशी ते बहिणीशी वर्तन शक्यच नाही आहे. पण सगळ्या दमलेल्या आहेत म्हणून सगळ्यांची सेवा करायची. म्हणून सांगितलं होतं की एका अत्यंत श्रीमंत माणसाच्या भव्य विवाह समारंभानंतर तो कर्ता पुरुष काय तेजस्वी होता,
इथे खांद्यावर उपरणं टाकलेलं, गंध लावलेलं, गोरा पान, भव्य कपाळ आणि लुंगी वगैरे घातलेली, आणि तो तिथे येऊन उभा राहून सांगतो, मी शेवटची घोषणा करतोय की झालेलं आहे, मुलगी आपली जी होती ती घरी गेलेली आहे, आता आपण सगळेजण श्रमपरिहार करणार आहोत. श्रमपरिहार म्हणजे खाणं करणारच आहोत, पण त्याच्या आधी इकडे स्पावाल्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. वाफेची आंघोळ करा, तेलाचं मसाज करून घ्या, मर्दन करून घ्या, शांतपणे रिलॅक्स व्हा. सगळे तुमचे स्नायू, सगळे शरीराचे सांधे जे दमलेत, थकलेत, भागलेत, अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत, आपादमस्तक, पायापासून मस्तकापर्यंत रिलॅक्स व्हा. पहिल्यांदा मोलकर्णी किंवा हे नोकर वर्गातल्या स्त्रिया आहेत ना, त्या पहिल्यांदा जातील. त्याच्यानंतर असं करत करत शेवटी मी आणि माझी पत्नी सुद्धा जाऊ शकते त्या स्त्रियांच्या बरोबर जर थकली असेल तर, पण आम्ही यजमान आहोत. हा फार महत्त्वाचा विचार. त्या स्पाला प्रत्येकाला, आता सगळ्यांना खूप आणलं होतं म्हणून 1000 रुपये तरी दिले असतील ना त्याने. लाखो रुपये खर्च केले, त्याच्यात आणखीन 1 लाख. हे जे वर्क फोर्स होता काम करणारा त्याला. हा विचार महत्त्वाचा आहे. समदर्शन आहे, समवर्तन अशक्य आहे, अशक्यच आहे समवर्तन. हे लक्षात आलं की आता पुढची उदाहरणं लक्षात येईल. विवेकानंदांचे शिष्य हे राजे होते अनेक, ज्याला संस्थानिक म्हणायचे त्या काळात. अशाच एका राजाकडे ते गेलेले आहेत, आणि राजाकडे गेल्यानंतर भव्य स्वागत केलेलं आहे, सुंदर जेवण दिलेलं आहे, आणि रात्री त्यांच्यासाठी एक जलसा ठेवलेला आहे. एक गणिका म्हणजे गायिका, म्हणजे गाऊन लोकांचं जे मनोरंजन करते, मुजरा वगैरे आपण म्हणतो, बैठकीचा मुजरा असतो ना, बसून वगैरे, तशी ती आणलेली असते प्रसिद्ध. आणि म्हणाले, स्वामीजी संगीत म्हणजे काय, तुम्ही संगीतात अगदी प्रवीण आहात ना, हे संगीत ऐका तुम्ही. गणिकेला बोलवलेलं आहे. ती आली आणि ती येऊन त्यांना नमस्कार करण्यात इतक्यात हे उठले आणि म्हणाले, आम्ही संन्यासी असे कार्यक्रम पाहत नाही, मी विश्रांती घ्यायला जातो. तिला खूप वाईट वाटलं. त्या राजाला कळे ना काय करायचं, पण तो म्हणतो तू बस आणि सुरू कर कार्यक्रम. यांची खोली, विवेकानंदांची विश्रांतीची खोली शेजारीच होती. तिने सूरदासांचं गीत सुरू केलं की प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो. मी या जातीची आहे, मी खालच्या काम करते, मला काही समाजात प्रतिष्ठा नाही आहे, कुणी यावं पैसे फेकावे तर मला गायला लावावं अशी माझी, पण प्रभू तुम प्रभू हो, माझ्यासाठी तुम्ही साक्षात देवात. अशा वेळेला मेरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी तू समदर्शी आहेस ना, चाहे तो पार करो. उदाहरणं दिलेली आहे. त्यातलं एकच उदाहरण फार महत्त्वाचं आहे की देवाची समजा मूर्ती लोखंडाच्या अशा धातूची आहे, आणि घरातली आदोळी म्हणजे विळी, सुरी हे स्वयंपाकघरातले पदार्थ आहेत. परीस काही विचार करतो, ह्याला लावलं हेही सोन्याचं झालं, हे देवाचं आहे म्हणून सोन्याचं असं नाही, सुरीला लावलं, त्या वेळीला लावलं, त्या कोयतीला लावलं, सगळ्याला लावलं, काय झालं, त्यांचंही सोनं झालं. परीस तुम्ही तो परिसापेक्षा श्रेष्ठ प्रभू. ज्याने प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी तू म्हणल्यानंतर ते धावत आले. आणि विवेकानंद वगैरे मनस्वी होते. आपली चूक झाली म्हणल्यानंतर नमस्कार करून तिची क्षमा मागितली आणि म्हणाले सुरू ठेव पुढे गाणं. त्यांना कळलं की मी जर योगी म्हणून असले कार्यक्रम बघत नाही, असला म्हणजे कसला कार्यक्रम बघत नाही मी. आणि पुढे ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी वेश्यांच्या वस्तीत जाऊन व्याख्यान दिलेलं, कारण तुम्ही आहात ना म्हणून आमच्या माता, भगिनी आणि इतर तरुणी रस्त्यात सुरक्षित आहेत. आज तसं नाही झालेलं. आज काहीतरी निराळाच प्रकार होतोय, कारण ती जी त्यांची सर्व्हिस आहे ती कदाचित खूप महाग झाली असेल. त्यामुळे ही मंडळी लांडग्यासारखी जी तुटून पडतात, तुम्ही त्यांना सगळ्यांना आपल्या अंगावर घेता. तुम्ही कुठली देवी आहात, मला शब्द नाही आहे. हे त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी. हा केवढा देशाबाहेरचा हा प्रसंग आहे. चुकत नसेल तर कैरो, इजिप्त, केवढा प्रसंग आहे. ही त्यांची तयारी अशी झालेली होती, समदर्शी तू. आणि विचार करा की कशाला तू असे भेदभाव करतोस. समदर्शन हा एक प्रकार लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलं, रामानं सतत वसिष्ठांना नमस्कार केला, ऋषींना नमस्कार केला, सत्कार केला. पण एखादा जटायू, एखादा गुहक, एखादी शबरी, त्याची काय जात बघितली. ही तर भिल्लीण, तो तर नावाडी, जटायू तर गिधाड, पक्षातलंही निषिद्ध अशुद्ध असा पक्षी. केवढा अधिकार त्यांना दिला. हिचं आत्मविसर्जन झालं, त्याला आलिंगन दिलं आणि जटायूचं अंत्यसंस्कार केले. काय आहे हे? रामाचं समदर्शन आहे.
रामाचं हे महत्त्वाचं. कृष्णाचं समदर्शन. अरे कृष्ण म्हणजे समदर्शकांचा राजा आहे. खेळताना हा पेंद्या बघितलाय, नंतर हा सुदामा विचार केलाय? नाही हो. त्या गवळणी असतील, त्या गोपी असतील, आपली यशोदा असेल आणि दुसरी श्रीमंत अशा गवळ्यांच्या घरातील, अरे सगळ्यांना त्यांनी आनंद दिला. कसा? घरी चोरी करून, त्यांच्या नाचून गाऊन, पक्ष्यांच्या वगैरे नकला करून दाखवून, त्यांच्याबरोबर खेळ खेळून आणि त्यांच्याबरोबर रासलीला करून. केवढं समत्व आहे. अरे समत्वाचा आदर्श आहे कृष्ण आणि कृष्णाचं चरित्र. कधीच भेद आला नाही मनात त्याच्या. आणि त्यामुळे काय, कृष्णानं लग्नानंतर श्रमपरिहारासाठी आत्ता उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण बघा, हा फरक कसा असतो. एक जवान युद्धावर गेला आणि तिथे गेल्यानंतर तो हरवला, म्हणजे बहुतेक कुठेतरी जखमी होऊन पडला, बेपत्ता. 1 वर्ष तो येतच नाही. आणि नंतर अचानक तो येतो. कुणीतरी सांगितलं, ओ तो तुमचा गणपती येतोय. काय? लटपट त्या हाताने आजी उठते, थरथर त्या पायाने आई उठते, पत्नी धावत येते, पण जरा मागे उभे राहते, कारण हे बहीण वगैरे, वहिनी वगैरे. त्याला बघितल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून जरी अश्रू आले तरी शरीरात निरनिराळी रसायनं, आपण ज्याला बायोकेमिकल्स म्हणा, ती रसायनं तयार होतात. आईच्या ह्याच्यात वात्सल्याचं रसायन तयार होतं. पत्नी मागे राहते कारण शृंगाराचं रसायन. अरे इतक्या विरहानंतरचं मिलन आहे, ते रसायन आहे. ती मागे उभी राहते त्या खोलीच्या उमऱ्यात, आणि तो इकडे तिकडे बघत. बहीण बहीण म्हटल्यानंतर भावाचं. ही रसायनं आहेत निरनिराळी, आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन असतं. ती आल्यानंतर, भाऊ तुला ओवाळते मी, आजी आजी म्हणते मी तुला आशीर्वाद देते. तो म्हणतो आई नमस्कार करतो. ती त्याला अगदी गळ्याशी घट्ट धरते. बघा ना, हे वर्तन निरनिराळं आहे. भाव एकच आहे. अरे हा परत आला आपला. रसायनं निरनिराळी आहेत, पण व्यक्त होणारं प्रेम एक आहे. हे केवढं, हे शरीराचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, जे मनातून वगैरे व्यक्त होतं. आणि बुद्धीची मेमरी आहे ना, हा माझा भाऊ आहे, हा माझा पती आहे, हा माझा दीर आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा नातू आहे, हा माझा शेजारी आहे. मोलकरींच्या डोळ्यात असे काही अश्रू उभे राहतात, हुंदके देऊन ते रडायला लागते. बाबा तू आलास, कारण त्याला अंगखांद्यावर खेळवलंय तिने. कल्पना करा, फक्त हा दृश्य डोळ्यासमोर आणा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर महाराजांचं होतं आहे, बैलगाड्यातून मंदिराचं सामान निघालेलं आहे, मंदिर बांधून तयार आहे. पण मूर्तीच्या खाली जे चबुत्रा करतो प्लॅटफॉर्म, त्याचे दगड एका बैलगाडीत आहे, एका बैलगाडीत अन्नधान्य आहे, एका बैलगाडीत कपडे आहेत देवाचे, एका बैलगाडीत देवाचं अलंकार आहेत, आणि एका बैलगाडीत देवाच्या मूर्ती आहेत. आता देवाच्या मूर्ती असलेल्या बैलांना वाटतं आपण सुपिरियर आहोत, म्हणजे बैलातले ब्राह्मण म्हणूया आपण गमतीनं. आपण कुठेतरी एक क्लास ऑफ डिस्टिंक्शन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर देवाचे कपडे दागिने, त्यांना वाटतं की आपण निदान फर्स्ट क्लास तरी आहोत. नंतर धान्य कपडे, त्यांना वाटतं की आपण काय सेकंड क्लास आहोत. दगड बिचारे ते म्हणतात 5 क्लास तरी आहोत की नाही कुणास ठाऊक. ते बैलांच्या मनातले हे विचार महाराज सांगतात. अभिमानाने जात आहेत अगदी. आणि मुक्कामाला पोचल्यानंतर बैलगाड्यातलं सामान काढल्यानंतर सगळ्या बैलांना एका झाडाखाली उभं करून तेच गवत खायला देतात, तोच चारा खायला देतात. आहे ना, समवर्तन शक्य आहे का? बाबा ढवळ्या पवळ्या, तू मूर्ती आणल्यास ना, तुला पुरणपोळी देतो. आणि तुम्ही दगड आणलेत ना, दगडानं खा माती, तुम्हाला पेंड देतो वगैरे. काही नाही, सगळे बैल एक आहेत. आपण काय बैलापेक्षा निराळे आहोत का? सगळ्यात एकच तत्व आहे. म्हणून ज्ञानोबा माऊली काय म्हणते, शंकराचार्य काय म्हणतात, ते आपण शेवटी वाचूया. आणखीन तुम्हाला शरीरात किती विविधता आहे, पण एकता आहे. काय आहे? हाताची रचना पायापेक्षा निराळी आहे, पण पाय नेतात म्हणून तिथे मी पोचतो, हात कार्य करतात म्हणून ते काम होतं. डोळ्यांची रचना, कानांची रचना निराळी आहे, पण ऐकतो, पाहतो आणि तोंडातून वर्णन करतो. ही तिन्ही आवश्यक आहेत की हो. आणि हे सगळं मिळून एक देह, ऑर्गॅनिझम, डिफरंट ऑर्गन्स, हे अवयव एक येतात आणि ऑर्गॅनिझम तयार करतात. त्याचं कल्याण हे या सगळ्या अवयवांचं मुख्य कार्य आहे. ही युनिटी आहे. डायव्हर्सिटी आहे पण युनिटी आहे, आहेच आहे. एका फुलदाणीत आपण म्हणतो ना, फ्लॉवर पॉटमध्ये निरनिराळी फुलं घातलेली आहेत. त्याच्यात गुलाब म्हणायला लागला की मी राजा आहे. गुल ए आब. आब म्हणजे गुल म्हणजे फूल, आणि आब म्हणजे सौंदर्य, तेज, सगळ्या सौंदर्याचं मी फूल आहे. पण सगळी मिळून जो गुच्छ तयार होतो त्याचं सौंदर्य निराळं आहे ना.
20 जर फुलं निरनिराळ्या आकाराची, रंगाची, गंधाची, सौंदर्याची असतील, 21वं सौंदर्य त्या गुच्छाला नाही तयार होत. तिथे काही पानंही लावलेली असतात. त्या पानांमुळे तर आणखीन गुच्छ चांगला दिसतो. कोणी म्हणायचं की अरे आपण सगळेजण एक आहोत म्हणून, ज्याला आपण स्वरवृंद म्हणतो ना, ऑर्केस्ट्रा. त्याच्यात काही नुसती झांज वाजवणारा किंवा नुसता खुळखुळा वाजवणारा, घुंगरू वाजवणारा आणि फिडल वाजवणारे, व्हायोलिन वाजवणारे, सतार वाजवणारे, हे काय श्रेष्ठ समजणार स्वतःला? अरे ते विशिष्ट अंतरावर बसून ते त्या नोटेशन्स आपल्याला सांगितलेल्याप्रमाणे वाजवत आहेत, म्हणून जो अनुभव तयार होतो त्याला स्वरवृंद किंवा स्वरमेळ म्हणतात. हा ऑर्केस्ट्रा आहे. म्हणजे शरीर निराळे आहेत पण एक जीव आहेत. ते एक जीव, एकात्म, एक रस. त्याशिवाय काय संगीत निर्माण होणार आहे सांगा बरं? नॉईज निर्माण होईल, संगीत नाही निर्माण होणार, म्युझिक नाही निर्माण होणार. म्हणून हे लक्षात ठेवा की समवर्तन आणि समदर्शन, या सगळ्यात समदर्शन आपल्याला बघायला शिकलो आहे. हाताची बोटं, त्या 5 बोटाची कामं निराळी आहेत. अंगठा, अनेक अर्थ आहेत. अंगठा छाप म्हणला की तो निर्बुद्ध आहे, शिकलेला नाही आहे. अंगठा, थम्सअप. आणि अंगठा म्हणजे ठेंगा. तुला काय वाटलं मी देईन तुला ठेंगा? काय एका अंगठ्याची कामं आहे तो निरनिराळी. शिवाय हे इंडेक्स फिंगर, हे मिडल फिंगर स्वतःला गंध लावायचं, हे रिंग फिंगर किंवा देवाचं बोट, आणि ही करंगली, हिला सुद्धा काही काम आहे, लिटिल फिंगर असे दाखवतात मुलं. बाई हे लक्षात ठेवा, प्रत्येक बोटाचं कार्य निराळं आहे, रचना निराळी आहे. पण ज्यावेळेला मूठ वळली जाते ना, त्यावेळेला कळतं की सगळी बोटं एकत्र आल्याशिवाय मूठ बनत नाही. ते समदर्शन आहे. प्रत्येक बोटाचं वर्तन निराळे, प्रत्येक बोटाची थोडी रचना निराळी आहे, पण एकत्र आल्यानंतर कार्य एक आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी. आणि डायव्हर्सिटी म्हणजे प्रपंच आहे, डायव्हर्सिटी म्हणजे निसर्ग आहे, डायव्हर्सिटी म्हणजे सृष्टी आहे, हे देवाची निर्मिती आहे, लक्षात ठेवा. पण त्याच्यात युनिटी आहे ना, त्याला चैतन्य म्हणतात. तिथे आपले ज्ञानबा सांगतात की या उपाधी माझी, जे जे तुम्हाला, आता हे मोरपीस उपाधी आहे, ज्या मातीची कृष्णाची मूर्ती उपाधी आहे, ज्या लाकडाची बासरी उपाधी आहे, उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. परी ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत म्हणजे समदर्शी, त्यांना सगळीकडे ते चैतन्य दिसतं. ते म्हणतात बायकांना तुम्ही हात लावून नमस्कार कसा करू देता? म्हणजे काय? बायका म्हणजे काय? ज्ञानेश्वर म्हणाले नाही, त्यांच्यातलं चैतन्य माझ्यातल्या चैतन्याला नमस्कार करत असतं. म्हणजे त्यांना स्पर्श माझ्या चैतन्याला करत असतं, त्यावेळेला माझं चैतन्य त्यांना स्पर्श करत असतं ना. का नाही समजत तुम्ही? पायातलं चैतन्य आणि हातातलं चैतन्य काही निराळ आहे? अरे पाय नसतील तर डोकं कसं उभं राहणार आहे? विचार करा. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, परी ते तत्वज्ञ संत समदर्शी ज्ञानी तत्वज्ञ ते स्वीकारतात, पंडित स्वीकारतात. उद्या ती उदाहरणं बघणार आहोत. शंकराचार्य म्हणतात भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न कुत्रचित. कधी क्रियात अद्वैत नको, भावात अद्वैत पाहिजे. अरे सगळे दमलेले आहेत रे, त्यांना विश्रांती घेऊया. आपण 5-10 जण होता, आपण घालूया ना गस्त, त्यांना शांतपणे झोपा. तुम्ही कॅम्पला गेलेली ही परिस्थिती आहे, सगळे थकलेले आहेत श्रमदान करून, पण नुकतीच आलेली एक बॅच आहे, ते म्हणतात तुम्ही झोपा आम्ही जागतो. हे आहे ना. म्हणून भाव त्याच्यात अद्वैत असू दे. क्रियेत कसं अद्वैत असणार आहे? क्रियेत थोडं उंच नीच असणारच, ह्याचं अन्न निराळं त्याचं अन्न निराळं असणारच आहे, हा फरक असणारच आहे. म्हणून शेवटी आपण अगदी लक्षात घेऊया, यमराजाला समवर्ती म्हणलेला आहे, डेथ द लेवलर. हा विचार लक्षात ठेवा. पण त्याला कॉम्प्लिमेंट नाही आहे, ते समवर्ती. अरे हा चांगला मुलगा आहे रे, हा किती तरुण मुलगा आहे रे, त्यालाही घेऊन जातो, जाणार. हे म्हातारे आहेत वगैरे, यांना घेऊन नाही जाणार. म्हणजे माझी इच्छा आहे, त्यांचं काही ना काहीतरी ते बघणार. आणि मी समवर्तन आहे, मी कुणावरही अन्याय करत नाही, पक्षपात करत नाही, सगळ्यांना इक्वल. इक्वालिटी हे तत्व नाही आहे, इक्विटी हे तत्व आहे, जे कृष्णाने केलं. फेअर अँड जस्ट. अरे याला जरा उजव्या हाताने दिलंच पाहिजे, कारण त्यांनी जे काम केलं ते महत्त्वाचं आहे. आपण शेवटी एक पाहिलेली गोष्ट पाहून थांबूया, कारण ती एका मातेची गोष्ट आहे. गरीब आहे, पती गेलेला आहे आणि 3 मुलं आहेत. पहिला मुलगा चांगला शिकला, दुसरा मुलगा टेक्निकली चांगला आहे पण शिक्षण पुरं झालेलं नाही, आणि धाकटा मुलगा लहानपणीच ताप आला, पोलिओ, आणि पोलिओ झाल्यामुळे त्याला उभंच राहता येत नाही. सगळ्यांची ते सगळं करते, ह्याला परमनंट नोकरी आहे, काही हरकत नाही. हा मधला मेकॅनिक आहे, गॅरेजमध्ये काम करतो, पण मालकाची जर फिरली तर हाकलून बाहेर देणार आहे, आणि हा तर पायावर उभाच राहू शकत नाही. अशा वेळेला मामा येतो बऱ्याच वर्षांनी, आणि भाऊबीज वगैरे सगळी होते, आणि जाताना त्याला वाटतं एक परीक्षा घ्यावी. इतकी प्रेमळ आहे आपली,
पण कुठे ना कुठेतरी तिला भेदभाव करावाच लागेल ना. त्याची परीक्षा घेण्यासाठी 100 रुपये देतो आणि या तिघा मुलात वाट माझ्या देखत. त्याला बघायचं असतं की 33 रुपये दिल्यानंतर 1 रुपयाचं ती काय करते. त्याचं गणित आहे. 33 पैसे दिले, 1 पैसा उरला तो स्वतःसाठी ठेवते का देवाच्या डब्यात टाकते, हे बघायचं होतं. ती धाकट्या मुलाकडे जाते. हे बघ मामाने काय दिलंय, त्याला 50 रुपये देते. तो म्हणतो अगं थांब. मधला मुलगा आहे, बघ तुला मामाने तुलाही काहीतरी दिलंय, त्याला 30 रुपये देते. आणि मामाची इच्छा आहे म्हणून मी तुला 20 रुपये देते. तो म्हणतो हे समान नाही आहे, मॅथमॅटिकली इट इज नॉट इक्वल. ज्याला इक्विटी म्हणतात, फेअर अँड जस्ट, हे न्याय्य आहे, न्याय्य आणि योग्य आहे. ते तिने माऊलीने केलेलं आहे. तिचं समदर्शन आहे. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. नमस्कार करतो, म्हणतो तू साक्षात देवी आहेस, माझी बहीण नाही आहेस. आपण असे देव आणि देवी व्हायला शिकूया. युनिफॉर्मिटी नको आहे. एकाच शाळेचे एका छापाचे कपडे घातलेली मुलं. प्रत्येकात शालेय भावना किती आहेत. मी या शाळेचा, शाळा माझी, ती युनिटी आहे. युनिटी इज इम्पॉर्टंट, नॉट युनिफॉर्मिटी. इक्विटी इज इम्पॉर्टंट, नॉट इक्वालिटी. समदर्शन पाहिजे, समवर्तन शक्यच नाही आहे. विचार करत थांबूया. शांत. उद्या याच्या पुढचा विचार असेल शांत, आत्म्याबद्दलचा, उद्धाराबद्दलचा आणि स्वतःबद्दलचा. मंत्र म्हणायचा आहे माझ्यानंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून समोरचा गीता प्रसंगातला रथ, कृष्ण आणि अर्जुन रथात बसलेले आहेत. गीतेचं पुस्तक, वाङ्मयी मूर्ती, सद्गुरुनाथ आणि बंसीधर कृष्ण, सर्वांचं शांतपणे दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.